नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना आनंदाची बातमी. सर्व महिलांमध्ये 150 रुपये वाटप. नवीन यादी जाहीर झालेली आहे. बघा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा देखील केलेली आहे. महिलांना आनंदाची आणि ताजी बातमी म्हणजेच उद्या या जिल्ह्यांमध्ये आता हप्ता वाटप सुरू होणार आहे आणि तो झालेला देखील आहे. काही महिलांच्या खात्यावर पैसे देखील आलेले आहे. जिल्ह्याची नावे समोर आलेली आहे. बघा, एकनाथ शिंदे यांनी काय महत्त्वाची बातमी सांगितलेली आहे. सोबत अदितीताई तटकरे यांनी सुद्धा महत्त्वाची बातमी सांगितलेली आहे. अत्यंत आनंदाची महत्त्वाची बातमी म्हणजे 12 जिल्ह्यांमध्ये आता हप्ता वाटप सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर बऱ्याच लाडक्या बहिणींना पोस्टात पैसे येणार का हा देखील प्रश्न आहे. कारण बऱ्याच महिलांना बँकेत पैसे न येता डायरेक्ट पोस्टात पैसे येतात. आता हा हप्ता जो आहे तो पोस्टात येणार का नाही या संभ्रमात तुम्ही असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. अदिती तटकरे यांनी काय सांगितले बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दिलेला लाभ परत घेतला जाणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र असलेल्या महिलांना आत्तापर्यंत 6 हप्ते मिळाले, बरोबर. परंतु 7व्या हप्त्यापासून त्यांना कुठलाही हप्ता आता येणार नाही अपात्र महिलांना, असे अदितीताई तटकरे यांनी सांगितले. आत्तापर्यंत बऱ्याच अपात्र महिलांनी 6 हप्ते घेतले, परंतु आता यापुढे अपात्र महिलांना एकही हप्ता मिळणार नाही. ज्या अपात्र महिला आहे त्यांच्याकडून दिलेला लाभ जो आहे तो परत देखील घेतला जाणार नाही किंवा घेतलेला नाही आहे, अशी माहिती अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. जरी जानेवारीचा हप्ता अपात्र महिलांना आला असेल, चौकशी तुमची राहून गेली असेल, तरी यापुढे आता कुठलाही हप्ता आता अपात्र महिलांना मिळणार नाही, अशी माहिती अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. जानेवारीचा हप्ता का आला नाही याविषयी सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आला नसेल, जानेवारीचा देखील आला नसेल, तर तुम्ही या योजनेतून बाद झाल्या आहात. परंतु तुम्ही पात्र आहात आणि तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर कृपया घाबरून जाऊ नका. तुम्हाला तुमच्या खात्यावर हप्ता हा जमा होणारच आहे. बऱ्याच वेळा पैसे आल्याचा मेसेज तुम्हाला जर आला नसेल तर खात्यावर पैसे आलेले असतात. तुम्ही लाडकी बहीण योजनेत पात्र आहे आणि जर तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नसेल तर मी सांगते त्या पद्धतीने एक काम करा, हप्ता नक्की तुमच्या खात्यावर येणार. आता बघा, लाडकी बहीण योजनेस फॉर्म पडताळणी झालेली आहे. तुम्ही अपात्र असाल तर शक्यतो तुम्हाला हप्ता येणार नाही. फेब्रुवारीपासून तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. बऱ्याच वेळा सरकार 2-2 हप्ते खात्यावर पाठवतात. तसे जर झाले तर तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च म्हणजे फेब्रुवारीचे 1,500 प्लस मार्च महिन्याचे 2100 रुपये असे 1,500 प्लस 2100 मिळून तुम्हाला 3600 रुपये खात्यावर जमा होऊ शकतात आत्ता आणि उद्या. आत्तापर्यंत कोणत्याही अपात्र लाभार्थ्यांकडून बँक खात्यातून पैसे परत घेतलेले नाही आहे सरकारने. बऱ्याच लाडक्या बहिणींना माहीत आहे आपण अपात्रच आहोत, तरी देखील खात्यावर पैसे हप्ता आला असेल तर तो हप्ता परत घेतला जाणार नाही. परंतु आता पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला फेब्रुवारीपासून एकही हप्ता आता मिळणार नाही. त्यामुळे बऱ्याच अपात्र महिलांमध्ये नाराजीच व्यक्त केली जात आहे. बऱ्याच 21 वर्षाच्या मुली या लग्न करून इतर राज्यात गेलेल्या असतील किंवा ज्यांनी 2-3 वेळा अर्ज दाखल केला, अशा ज्या तक्रारी होत्या, एक लाभ घेऊन अजून 2-3 हप्ते एकाच महिलेला येत असतील तर अशा महिलांचे क्रॉस व्हेरिफिकेशन होऊन त्यांचे जे हप्ते आहे ते बंद होणार आहे, अशी माहिती स्वतः अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे, ज्या सरकारला टॅक्स भरतात, अशा अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ परत देण्यास सुरुवात केली आहे. स्वतः अदितीताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. पत्रकारांशी बोलताना अदितीताई तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. बऱ्याच महिला अलीकडे सरकारी कामात लागलेल्या आहे, अशा महिलांचे देखील अर्ज आता बंद झालेले आहे. अर्जाची पडताळणी चालू आहे. या आवश्यकता लागल्यास तुम्हाला 2 कागदपत्र द्यावी लागणार आहे. कोणते हे 2 कागदपत्र आहे मी सांगत आहे, ते लक्ष देऊन ऐका. उत्पन्नाचा दाखला हा लागणार आहे. तुमचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त नसावे. 4 व्हीलर नसावी, कारण स्वतः परिवहन मंडळाकडून तुमची माहिती सरकारकडे जात आहे. तसेच सरकारी नोकरीला तुमच्या
घरातील कोण असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेस पात्र नाही. जर या योजनेस तुम्ही पात्र असाल तर पुढचे काही वर्ष तुम्हाला हप्ते हे चालूच राहणार आहे. बऱ्याच लोकांचे रेशन कार्ड अपडेट नाही, रेशन कार्ड KYC केलेले नाही. अशा लोकांनी तात्काळ रेशन कार्ड अपडेट करून घ्या. रेशन कार्ड अपडेट कसे करायचे आपल्या चॅनलवर एक सविस्तर व्हिडिओ मी तुम्हाला बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा. आत्तापर्यंत पात्र महिलांना 10,500 रुपये हप्ता खात्यावर आला आहे. जर तुम्ही सगळ्या गोष्टीत पात्र आहात आणि रेशन कार्ड जर अपडेट नसेल तर तुम्हाला हप्ता येणार नाही. रेशन कार्ड लवकरात लवकर अपडेट करून घ्या. त्याचबरोबर रेशन कार्ड अपडेट कसा करायचं हा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर सविस्तर माहिती दिलेली आहे. हा देखील व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की जाऊन आत्ताच बघा. बऱ्याच वेळा पैसे आल्याचा मेसेज तुम्हाला जर आला नसेल तरी खात्यावर पैसे आलेले असतात. तुम्ही लाडकी बहीण योजनेत पात्र आहे आणि जर तुम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता आलेला नसेल तर मी सांगते ते एकच काम करायचं. तुम्ही काय करायचं, पोस्टामध्ये तुमचं खातं उघडून घ्या. तुम्ही जर वर्किंग डेमध्ये पोस्टामध्ये जर तुम्ही खातं उघडलं तर तुम्हाला मी सांगते पुढच्या काही दिवसातच तुमच्या खात्यावर लगेचच तुमचे पैसे सगळेचे सगळे जमा होणार आहे. ही गॅरंटी मी तुम्हाला देते. आता त्या पद्धतीनेच एक काम करा, हप्ता नक्की तुमच्या खात्यावर येईल. आत्ता बघा लाडकी बहीण योजनेस फॉर्म पडताळणी झालेली आहे. तुम्ही अपात्र असाल तर शक्यतो तुम्हाला हप्ता येणार नाही. आता इथून पुढे तुमचे हप्ते बंद होणार आहे. पण जर आत्तापर्यंत तुम्ही हप्ते घेतले असेल तर त्याचं कुठलाही सरकार परत तुमच्याकडनं हप्ता घेणार नाही. फेब्रुवारीपासून तुमचा हप्ता बंद होऊ शकतो. बऱ्याच वेळा सरकार 2-2 हप्ते खात्यावर पाठवतात. असं जर झालं 2 हप्ते जर तुम्हाला पाठवले म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च जर हप्ता पाठवला तर तुम्हाला माहिती आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, मार्चमध्ये आपला हप्ता वाढणार आहे, 2100 रुपये होणार आहे. तर तुम्हाला आत्ताचे 1500 रुपये म्हणजे फेब्रुवारीचे 1500 रुपये आणि मार्चचे 2100 रुपये असे मिळून तुम्हाला 3600 रुपये तुमच्या खात्यावर उद्याच येऊ शकतात आणि यायला पाहिजे. 2 हप्ते मिळून पैसे यायला पाहिजे. तर लाडक्या बहिणींना हा फायदा होणार आहे. आत्तापर्यंत कोणत्याही अपात्र लाभार्थ्यांकडून बँक खात्यातून पैसे सरकारने परत घेतलेले नाही आहे. ज्या अपात्र महिला आहे त्यांच्याकडनं अजिबात पैसे घेतलेले नाही आहे परत सरकारने. बऱ्याच लाडक्या बहिणींना माहिती आहे आपण अपात्रच आहोत तरी देखील खात्यावर पैसे हप्ता आला असेल तर तो हप्ता परत घेतला जाणार नाही. परंतु आता पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला फेब्रुवारीपासून एकही हप्ता मिळणार नाही. मात्र पात्र ज्या महिला आहे, पात्र लाडक्या बहिणी आहे, त्यांना आता इथून पुढे 5 वर्ष कशाचीही भीती नाही आहे. त्यांना एकाखट्टी 2-2 हप्ते येऊ शकतात. 1-2 हप्ता हा त्यांना चालूच आहे. बाकीच्या योजनांचा सुद्धा त्यांना लाभ होणार आहे. बऱ्याच 21 वर्षाच्या मुली या लग्न करून इतर राज्यात गेल्या असतील किंवा ज्यांनी 2-3 वेळा अर्ज दाखल केला, अशा ज्या तक्रारी होत्या, एक लाभ घेऊन अजून 2-3 हप्ते एकाच महिलेला येत असतील तर अशा महिलांचे क्रॉस व्हेरिफिकेशन होऊन त्यांचे हप्ते आता बंद होणार आहे, अशी माहिती स्वतः अदितीताई तटकरे यांनी दिलेली आहे. ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे, ज्या सरकारला टॅक्स भरतात, अशा अपात्र महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ परत देण्यास सुरुवात केलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले का, तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघतात, कुठल्या जिल्ह्यातून बघतात हे मला सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमची खूप खूप आभारी आहे. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.